सत्यजितराव चांगलेच आहेत ग, पण सुरुवातीला तुमच्या दोघांचं पटत नव्हतं. आता कुठं तुम्ही दोघं एकमेकांना समजून घेताय. तुझ्या वाटेत आनंद येतोय तर आज अचानक तुझी सासू आली इथं. आता तू तिकडं गेल्यावरती तुला काय काय सोसायला लावल. आई, मम्मी साहेब काय बोलल्या का तुला? काय बोलल्या सांग की. तरी मी तिला कधीच माझी सून मानणार नाही आणि माझ्या घरात अजिबात मी तिला कायमच राहू देणार नाही. नाही, त्या नाही काय बोलल्या. हे बघ आई, मम्मी साहेब आहेत थोड्या फटकळ, पण मनानं चांगल्या आहेत अगं. काय बोलल्यात का त्या तुला? काय बोलल्या नाही. आई अगं काय झालं रडायला? काय बोलल्या नाहीत पण म्हणतेस आणि रडतीस पण. सांग की मला. हा अगं तुझी सासू कशी आहे तुला ठाव नाही तवा. तिच्या जिबाला काय हाड आहे का? जी नग बोलायला तीच समज बोलून गेली. काय करायचं? किती बी लाता खाल्ल्या तरी बी तुला तीच घर पाहिजे. श्रीमंताची सून म्हणून मिरवायचंय ना तुला. काय सांगून फायदा नाही, जाऊन दे. आई तिथं रागाच्या भरात बोलले खरं, पण आता इथं भुकून पोटात खड्डे पडलेत माझ्या. काय खायला बी नाही इथं. त्या चित्तरकारावर कावले खरं, पण आता भुकीने मिळले म्हणजे मिळवलं. पुढच्या टायमाला किती बी राग आला का नाही, नंतर असं उपाशी बसायचं नाटक नाही करणार मी. आता काय खाऊ अजून? मी सपनी हुबलत केळी खात बसली.